तामलवाडी टोल नाका येथे महामार्ग पोलिसांनी संशयित वाहनावर कारवाई करत मोठी रोख रक्कम जप्त केली असून तिघांना ताब्यात घेतले आहे। ही कारवाई 19 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 11:49 दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर करण्यात आली। महामार्ग पोलीस मदत केंद्र नळदुर्गचे मुळे, चव्हाण, कोळी, पवार, पवळे आणि माळी हे वाहन तपासणी करत असताना तुळजापूरकडून येणारे पांढऱ्या रंगाचे इर्टिगा वाहन क्रमांक TS 18J 2797 हे संशयास्पद हालचाली करताना आढळले। वाहन चालक आणि सहप्रवाशांनी सीट बेल्ट न लावल्यामुळे पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली। तपासणी दरम्यान वाहनातील व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याने पोलिसांनी सखोल तपासणी केली असता लाल रंगाच्या पिशवीमध्ये 100 आणि 500 रुपयांच्या नोटांचे बंडल आढळून आले। सदर रकमेबाबत विचारणा केली असता संबंधित व्यक्तींनी समाधानकारक माहिती न दिल्याने पोलिसांनी संशयित रोख रक्कम, वाहन आणि तिघांना पुढील चौकशीसाठी तामलवाडी पोलीस ठाण्यात जमा केले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रुपाली दरेकर तसेच प्रभारी अधिकारी अमृता पटाईत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती महामार्ग पोलीस मदत केंद्र नळदुर्ग यांनी दिली आहे। AR न्यूज मराठीसाठी रुपेश डोलारे, तुळजापूर, धाराशिव।